बघा तुम्हाला मी एक फॉर्म्युला सांगून जाताना मग डॉक्टर झालो. डॉक्टर झाल्यानंतर परत मग सोबत कशाची तयारी चालू ठेवली मी, यूपीएससीची तयारी माझी अजून पण चालूच आहे. यूपीएससीची तयारी काही सोडली नाही मी. आणि त्या एका सरांच्या शब्दांमुळे लाईफ पलटलं की नाही. आपलं खेळायला निघालं एकदा का रात्री घरी येऊन आईचं मार खायचं बस. सगळ्यांना गुड मॉर्निंग. प्रथमतः आदरणीय सरकार सर यांना धन्यवाद देतो, त्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली. तेवढा मोठा मी नाही सर असून पण तुम्ही तरी संधी दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि सर्व शिक्षकांना वंदन करतो, कारण की उद्याचं भविष्य तुम्ही घडवत आहेत. आणि उद्याचं भविष्य घडवणं ही काही छोटी गोष्ट नाही. उद्याचं फक्त भविष्य म्हणजे मुलांचं भविष्य नाही, देशाचं भविष्य घडवत आहेत तुम्ही, ही म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर तुम्हा सर्वांना शिक्षकांना वंदन करतो आणि भारत मातेला वंदन करून बोलतो आता. तर जसं सरांनी पहिला प्रश्न विचारला, किती लोकांना डॉक्टर व्हायचंय? खरंच सांगा, जे तुमच्या मनात आहे ते सांगा, की हो मला डॉक्टर व्हायचंय. किती लोकांना पोलीस व्हायचंय? पोलिसाची संख्या जास्त आहे. किती लोकांना जेलमध्ये टाकते काय माहित. हा, बर. किती लोकांना आर्मीमध्ये जायचं, इंडियन आर्मीमध्ये जायचंय? फौज. अच्छा, टीचर किती लोकांना व्हायचंय? टीचरवाले पण जास्त आहे, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, डॉक्टर कमी आहेत सध्या, काही प्रॉब्लेम नाही, वाढवून टाकू आपण संख्या जाता जाता. तर माझ्याबद्दल आता सरांनी भरपूर सांगितलं, थोडं शॉर्टमध्ये सांगतो. मी पण तुमच्यासारखाच गावातलाच विद्यार्थी आहे, असं काही नाही की दिल्ली मुंबई नागपूर कुठून आलोय, हा ना. आता बघा, मी तुम्हाला जेव्हा विचारलं की कोणाला काय बनायचं आहे, सगळ्याला आपली आपली इच्छा आहे की नाही. कोणाला डॉक्टर बनायचं आहे, कोणाला टीचर बनायचं आहे, कोणाला काही ना काही बनायचं आहे, हो ना. मग असंच बनणार आहोत का आपण? असंच फक्त मनात आलं, माझ्या मनात आलं आणि मी बनलो, असं झालं का? नाही झालं ना, हो ना. बघा, मी माझ्याबद्दल थोडं शॉर्टमध्ये सांगतो. मी पण गोंडपिंपरीचाच आहे. गोंडपिंपरीमध्येच माझं शिक्षण झालंय 10वी पर्यंत. 11-12 म्हणजे 11वी-12वी मी पुढं ब्रह्मपुरीला केलं. त्यानंतर मग वडील पण डॉक्टर असल्यामुळे मला लहानपणीपासून तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळेस 5वीला होतो, हा बघा, ध्येय कसं बनते, स्वप्न कसे बनत जातात. मी ज्यावेळेस 5वीला होतो तोपर्यंत मला युपीएससी म्हणजे कलेक्टर नाव ऐकलंय का? कलेक्टर, ते अशी लिव गाडी येते अशी लहानपणांसाठी. आपल्या आता लहानपणांना काही लोकांना कलेक्टर माहित नसते, काही लोकांना माहित असते लाल दिव्याची गाडी, है ना. तर लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसून येते पहा कलेक्टर, ऐकलं असेल ना नाव. कलेक्टर, जिल्हाधिकारी, साहेब म्हणतात. तर मी 5वीला असताना आमच्याच गावातले एक सर आहेत, ते मला भेटायला आले. त्यावेळेस आमचा नवोदयचा अभ्यास चालू होता. नवोदयचा अभ्यास करायचा मी त्यावेळेस. मग त्यांनी बघितलं का मुलगा अभ्यास करताय, व्यवस्थित अभ्यास करताय आणि हुशार आहे थोडा. तर त्यांनी मला तेव्हा सांगितले की तू म्हणे कलेक्टरची तयारी काऊन नाही करत म्हणे. आता मला कुठं माहित होतं कलेक्टर काय असते, कोण असते, कुठं बसते. मी म्हटलं मग काय करावं लागेल, मी त्या सरांना विचारलं. म्हटलं सर, म्हटलं काय करावं लागेल म्हटलं कलेक्टर बनण्यासाठी. काही नाही, तू फक्त अभ्यास कर म्हणे. काय म्हणे ते? फक्त अभ्यास कर. बघा तुम्हाला मी एक फॉर्म्युला सांगून जाताना, जेव्हा जाईन मी इथून तेव्हा हा फॉर्म्युला माझा लक्षात ठेवायचा. पहिला कोणता आहे? अभ्यास. मी 2-3 गोष्टी सांगून जाईन तुम्हाला जेव्हा जाईन तेव्हा, त्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. पहिला त्यांनी म्हटलं फक्त अभ्यास कर. मग त्यावेळेस मग मला आता लहानपणी कुठं कळायचं, आता तुम्हाला ते कळते का कलेक्टरचा अभ्यास कुठे केला जाते? आता जे पुस्तक आले ते आपण वाचतो. 5वी मध्ये असताना आमचे जे आपलं ग्रंथालय आहे, वाचनालय असं ना, पुस्तक वाचत बसतो आपण, तर गव्हर्नमेंटचं सरकारी वाचनालय आहे तिथं. मी त्या वाचनालयामध्ये जायला चालू केलो. चला बा जाऊन पाहू आपण अभ्यास कसा राहते. तिथं 2-3 मुलं दिसायचे, आमचा दवाखाना तिथंच होता. तिथं 2-3 मुलं अभ्यास करताना दिसायचे. तर म्हटलं आता हेच अभ्यास असेल बा, आता कुठं माहित. चला म्हटलं जाऊन पाहून येऊ आपण कसा अभ्यास राहते. तर मग त्यांच्यासोबत बसायला चालू केलं. पेपर वाचतो ना आपण सकाळी, वाचता का नाही? तुमच्यापैकी किती लोक पेपर वाचतात? नाही वाचत का? वाचायला चालू करा, चांगली सवय आहे, है ना. तर पेपर वाचायचे, मी पेपर वाचायला चालू केलं. बघा तुमच्याच वयात असताना, 5वीला असताना, तुमच्याच वयाच्या जवळपास होतो मी. कोणी आता 5वीला असेल, कोणी 6वीला 7वीला. तुमच्या वयात असताना पेपर वाचायला चालू केलो मी आणि अभ्यास करायला चालू केलो. मग 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी, माझी 10वी होतपर्यंत आम्ही रोज वाचनालयात, मला आवड लागली वाचनालयाची. मग मोठ्या मोठ्या लोकांचे पुस्तकं वाचायचे. महात्मा गांधींचा अभ्यास केला, वाचलं. महात्मा गांधींना वाचून बघितलं, बाबासाहेब आंबेडकरांना वाचून बघितलं, महात्मा ज्योतिबा फुलेंना वाचून बघितलं, ठीक आहे, शाहू महाराजांना वाचून बघितलं. अनेक असे जे वैज्ञानिक आहेत त्यांना वाचलं की नेमकं ते कसे घडले लाईफमध्ये, हा ना. त्याच्यातून ज्ञान मिळालं. मला काय मिळालं? ज्ञान मिळालं. ज्ञान मिळाल्यानंतर प्रोत्साहन मिळालं की आपण पण पुढे जायला पाहिजे. आपण मोठ्या लोकांना बघितलं, आपल्याला वाटतं ना मी पण याच्यासारखं बनलो पाहिजे, वाटते की नाही वाटत?
हो ना, असं वाटते ना, प्रत्येकाला वाटते ना, की हे दादा किंवा हे ताई तर खूप मोठे झाले, मला पण यांच्यासारखं बनायचं आहे. मग आपण काय करतो, मग आपण त्या दादा किंवा ताईला जाऊन विचारतो, दादा तू एवढा मोठा कसा झाला रे, ताई तू एवढी मोठी कशी झाली ग. मग ते सांगतात असं असं करायचं, आपण काय करतो, मग तीच गोष्ट करायला लागतो. तसंच माझ्यासोबत घडलं. 10वी येता येता हे झालं. मग 11-12 मध्ये ऍडमिशन घेतलं. ठीक आहे, मग डॉक्टर झालो. डॉक्टर झाल्यानंतर परत मग सोबत सोबत कशाची तयारी चालू ठेवली मी, युपीएससीची तयारी माझी अजून पण चालूच आहे. युपीएससीची तयारी काही सोडली नाही मी. बघा म्हणजे काय होतं, ते एक सर मला भेटले होते आणि त्या एका सरांच्या शब्दांमुळे लाईफ पलटलं की नाही, त्या एका सरांच्या शब्दामुळं. नाही तर मला अभ्यास वगैरे काय एवढं माहित नव्हतं. मी काय करायचं, शाळेत जायचं, घरी यायचं, आपलं खेळायला निघालं एकदा का रात्री घरी येऊन यायचं, मार खायचं, बस खेळायचं 7-8 वाजेपर्यंत. मग आलं घरी का चांगले दणके. कुठं खेळत होता, 8-8 वाजेपर्यंत खेळत होता का, अभ्यास कुठे गेला, है ना. तर मग तिथून ते लिंक लागली. बघा एका माणसामुळे सगळं पलटलं की नाही. त्याच्यानंतर आता मग डिग्री झालं. त्याच्यानंतर मी 2 वर्ष पुण्याला होतो, डिफेन्सला होतो. आर्मीमध्ये जे डॉक्टर असतात ना, म्हणजे एक अकॅडमी होती. तिथं मी ॲज अ डॉक्टर म्हणून आणि टीचर म्हणून म्हणजे शिकवायचा मी आर्मीचे विषय. आणि नंतर मग माझं MBA पण झालं. ठीक आहे. आता तुम्हाला सांगण्याचं काय बघा, जेव्हा आपल्याला मोठा व्यक्ती व्हायचा आहे, सगळ्यांनी ऐका, आता लक्ष देऊन ऐका, तुमच्यासाठीच सांगतो जे आहे ते. आपल्याला जर मोठा व्यक्ती व्हायचं असेल, काही घडायचं असेल, तर सगळ्यात पहिलं काय पाहिजे आपल्याकडं, अभ्यास पाहिजे. काय पाहिजे आपल्याकडं, अभ्यास पाहिजे. अभ्यास करतात का तुमच्यापैकी किती लोक प्रामाणिकपणे अभ्यास करतात, मन लावून अभ्यास करतात. वा वा वा, गुड गुड गुड, बढिया बढिया. स्वतःसाठी टाळ्या वाजवा एकदा, स्वतःसाठी वाजवा. सगळे तुम्ही हुशार मुलं आहेत, हुशार आहेत ना सगळे. आता मला एक प्रॉमिस द्यायचं की मी याच्या पुढे पण असाच अभ्यास करणार. करणार की नाही करणार. ज्या लोकांना पोलीस व्हायचं ते पोलीस होतील ना, पक्का होतील. ज्या लोकांना डॉक्टर व्हायचं ते डॉक्टर होतील, पक्का. काय करून होतील, अभ्यास करून होतील. सगळ्यात पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा, काय करायचं नेहमी, अभ्यास. दुसरी गोष्ट, गावातल्या मुलांना सगळ्यात एक घाण सवय राहते व्यसनांची. किती लोक तुमच्यापैकी व्यसनामध्ये आहेत. व्यसन म्हणजे समजलं का, व्यसन म्हणजे काय असते बापू सांग. बढिया बढिया, हुशार आहे. दादू नाव काय तुझं, अगम्य. अगम्य हुशार आहे. बरं, कोण आहे तुमच्यापैकी व्यसन करणारे. खरा वगैरे खाते का कोणी, अजिबात खायचं नाही. तब्येतीसाठी वाईट आहे का चांगलं आहे, वाईट आहे का चांगलं आहे. मग खाणार की नाही खाणार. तंबाखू तब्येतीसाठी चांगला आहे का वाईट आहे, वाईट आहे ना. मग खाणार की नाही खाणार, की खाणार. अजिबात नाही खायचं. पूर्ण आयुष्यामध्ये जर तुम्हाला चांगला व्यक्ती बनायचं असेल, तुमच्या सरांसारखं मॅडम लोकांसारखं चांगला व्यक्ती बनायचं असेल, तर व्यसन अजिबात करायचं नाही. अभ्यास करायचं, व्यसन अजिबात करायचं नाही. आणि आपले स्वप्न, तिसरा गोष्ट आहे का, आपले स्वप्न कसे ठेवायचे, मोठे ठेवायचे. आपले स्वप्न कसे ठेवायचे, मोठे ठेवायचे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी, आपल्या गोंडपिपीचं एक उदाहरण आहे. मी नाव नाही घेणार त्या दादांचं. ते दादा तुमच्यासारखे 7वी मध्ये होते. ठीक आहे, शिकत होते, बल्लारशाला शिकत होते. कुठे शिकत होते, बल्लारशाला. बघा माणूस मोठा बनायचा झाला तर कसा बनते. बल्लारशाला शिकत होते. 7वीत असताना ते दादा जे होते ते गायब झाले. म्हणजे कोण त्याला घेऊन गेले का ते कुठे निघून गेले माहीतच नाही. कितवीत असताना, 7वीत असताना ते दादा गायब होऊन गेले. कुठे गेले, काय गेले, कोणालाच माहित नाही. घरचे शोधत आहेत, कुठे गेला, पोलीस कंप्लेंट झाली, सगळं झालं. पण तरी ते दादा भेटत नव्हते. ठीक आहे, 5-6 वर्ष झाले ते दादा आलेच नाही घरी. ओके, 6 वर्षानंतर ते दादा घरी आले. किती वर्षानंतर, 6 वर्षानंतर ते दादा घरी आले. आणि काहीच बोलत नव्हते कोणाशी. आपल्या गोंडपिपरीचीच गोष्ट आहे. काहीच बोलत नव्हते कोणाशी काही संपर्क नाही, काही नाही, कोणाचा आता पता नाही, काही नाही. ओके, ज्या वेळेस ते 6 वर्षानं घरी आले, 6 वर्षानं घरी आल्यानंतर त्यांनी, त्यांच्या आईवडिलांनी त्यांना समजवलं, काही होत नाही बाबा, जे झालं गेलं झालं, शेती कर, काम कर, काही होत नाही, आपण जगू जसं जगता येईल तसं. पण त्या दादांनी काय चालू केला, अभ्यास चालू केला. काय चालू केला, अभ्यास. मग 8वी पास केलं, 9वी पास केलं, 10वी पास केलं, 11-12 झालं, UPSC ची परीक्षा दिली आणि आता सध्या समाज कल्याण मध्ये क्लास 1 अधिकारी आहे. समाज कल्याणाकडून जी फंड येते ते त्या दादाच्या साईन नाही येते ते फंड. मला बसायचं आहे का नाही मोठ्या शहरात जाऊन, बसायचं आहे का, काही इथं शेती करायची आहे. बरं किती लोकांना वाटते का मी पण माझ्या घरच्यांसारखं इथं शेती करत राहिलो पाहिजे. बरं शेती वाईट नाही, मी शेतीला वाईट नाही म्हणत, पण किती लोकांना वाटते की मी स्वप्नच नाही पाहावं, मी फक्त शेतीच करावं, असं किती लोकांना वाटते. स्वतःला विचारा, स्वतःला.
मला काय करायचं आहे, कोणाला, मला जर काही बनायचं असेल तर मला कोणाला विचारायला लागेल, स्वतःला. दुसऱ्याला विचारून चालणार आहे का? आता मला जर काही बनायचं असेल तर मी सरांना विचारीन का? नाही, मी कोणाला विचारीन, स्वतःला. ज्याला स्वतःला डॉक्टर बनायचं तो कोणाला विचारणार, स्वतःला. ठीक आहे, तर कायम लक्षात ठेवा, पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायची, नेहमी अभ्यास करा. नेहमी काय करा, अभ्यास. दुसरी गोष्ट, व्यसन करायचे नाही अजिबात. लाईफमध्ये ही गोष्ट लिहून ठेवा स्वतःकडं, की मी कधीही माझ्या लाईफमध्ये कोणत्याही प्रकारचं व्यसन करणार नाही. ठीक आहे, तुम्हाला मी सांगतो, मी आज म्हणजे एवढ्या मेडिकल फील्डमधून आलोय, पण आजपर्यंत मी सुपारी नाही खाल्ली अजून. नाही तर मेडिकल फील्डची मुलं असतात थोडेफार त्या ह्याच्यात, पण मी आजपर्यंत अख्खी मेडिकल लाईफ आमची, आता तर सर्जनकडे चाललो, मी सर्जरीकडे चाललो आता, पण अख्ख्या लाईफमध्ये म्हणजे बाकीचं व्यसन तर लांबच राहिलं, अजून सुपारी नाही खाल्ली आहे. ठीक आहे, तर व्यसन हा कधी बी घातकच आहे. व्यसन चांगलं नसते कधीच, घातकच आहे. आज नाही तर उद्या तुमची लाईफ खराब करून टाकते. हा ना, व्यसन बघा, तुम्ही तंबाखू खात असाल तर खाली लिहिलं असते इट इज अ स्लो पॉयझन. स्लो पॉयझन म्हणजे काय? गुड गुड, सांग सांग. हा, वा, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा त्याच्यासाठी, हुशार आहे. ठीक आहे, तिसरी गोष्ट थोडी आरोग्याविषयी सांगतो आणि मग एक अजून कहाणी सांगतो तुम्हाला. तिसरी गोष्ट, मुलं आणि मुली, आपण गावातले जे मुलं असतो, आपले कपडे कसे पाहिजे, स्वच्छ पाहिजे, धुतलेले पाहिजे. रोज सकाळी उठून ब्रश करता का? पक्का? पहा बरं, खोटं नाही बोलायचं, तुमचे दातच काढून घेऊन जाईल नाही तर. हा, हो ना, रोज सकाळी उठून काय करायचं, सकाळी लवकर उठायचं, एक्सरसाइज करायची. किती लोक व्यायाम करतात तुमच्यापैकी? हा, इमानदारीनं हात वर करा, काही होत नाही. अच्छा, व्यायाम करता, कोणता व्यायाम करते राजे तू पुढे बसलेला? कोणता व्यायाम करते सकाळी? बस बस, बसूनच बोल, बस बस. कधी कधीच करते, पण गुड गुड गुड, कधी कधी करते. आता रेग्युलर करायचं, नेहमी करायचं. व्यायाम केल्यानं बॉडी कशी बनते, दृष्टपुष्ट बनते, एकदम चांगली बनते. चांगली बॉडी पाहिजे का नाही? का नाही तर हवा आलं तर गेलं उडत. हा, तशी पाहिजे का बॉडी? हवा आली तरी जागेवर उभा राहिलं पाहिजे, हो का नाही? तर मग रोज काय करायचं, व्यायाम करायचं. व्यसन करायचं नाही, रोज सकाळी उठून व्यायाम करायचं, ब्रश करायचं. हा, आंघोळ रोज करता की नाही, का आठवड्यातून एकदा की वर्षातून एकदा? आंघोळ रोज करता का? पाण्यानं की मनातूनच? हा, पाण्याने आंघोळ करता ना? का नाही तर स्वप्नातच आंघोळ झाली? आई आई माझी स्वप्नातच आंघोळ झाली, सकाळी 5 वाजता स्वप्न पडलं, मी आंघोळच करत होतो, आता चाललो शाळेत. आता असं काही आहे का कोणाचं? नाही ना. चांगली बुद्धी पाहिजे तर आधी तुमची बॉडी स्वच्छ पाहिजे, तुमची बॉडी चांगली पाहिजे. आलं लक्षात मी काय म्हणतो? तुमची बॉडी स्वच्छ नाही. आता सांगा मला एक साधी गोष्ट, तुम्ही अभ्यास करायला बसले आणि इकडे खाजवत आहे, तिकडे खाजवत आहे, कपडे गंदे, तर मन लागल का अभ्यासात? नाही लागत. कोणाचं मन लागणार आहे? आता साधी गोष्ट सांगतो, तुम्ही एखाद्या ठिकाणी अभ्यास करायला बसले, बाजूने नाली जात आहे, नालीमध्ये गंदा पाणी आहे, मन लागल का? नाही लागणार ना. तशीच आपली बॉडी जर घाण झाली तर आपल्याला मन लागल का? नाही लागणार. आलं लक्षात मी काय म्हणतो? सगळ्यांना कळत आहे मी काय म्हणतो? बघा, हे तुमचे बेसिक बेसिक म्हणजे जे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये कामाच्या गोष्टी आहेत ते पण सांगतो मी. ओके, कपडे स्वच्छ घालायचे, ब्रश करायचं, आंघोळ करायची. ठीक आहे, सगळ्या शिक्षक लोकांचं, आईबाबांचं मान सन्मान करायचं. काय करायचं? मान सन्मान. कधी आई वडिलांना उलटून बोलायचं? तुमच्यापैकी कोणी बोलते का उलटून? उलटून बोलायचं नाही. आई वडिलांना, आई वडील जे सांगतील ते ऐकायचं. आई वडिलांना आपले स्वप्न सांगायचे, आपल्या शिक्षकांना आपले स्वप्न सांगायचे, की सर मला डॉक्टर बनायचं आहे, सर मला पोलीस बनायचं आहे. कारण की तुम्हाला नॉलेज, तुम्हाला ज्ञान कोण देत आहे? शिक्षक देत आहे. तुमचं पालन पोषण कोण करताय? आई वडील करताय. मग त्यांना तुम्ही उलट बोलाल का? त्यांना तुम्ही खोटं बोलाल का? तर अजिबात खोटं बोलायचं. उलट बोलायचं की बोलणार? नाही बोलणार ना. गुड, स्वतःसाठी टाळ्या वाजवा एकदा. गुड गुड, बढिया, सगळे चांगले आहेत. अशाच अधिकाऱ्याची कहाणी सांगतो. तुमच्यासारखाच मुलगा होता. तुमच्यापैकी किती लोक गाय ढोर बैला मागे जातात? जातात ना, इमानदारीनं. काही होत नाही. हे बघा, लाजायचं नाही जीवनात. एक लक्षात ठेवायचं, जीवनात कधी लाजायचं नाही. मी पण मोठ्या मोठ्या पुणे मुंबई सारख्या सिटीत जाऊन आलो, पण मी कधी लाजलो नाही. जे आहे जसा आहो तसा दाखवलं, त्याच्यामुळे पुढे 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 चाललो. हा ना, तर कधी कोणत्या चांगल्या कामाला लाजायचं नाही. आपले वडील शेती करतात ना, आपले वडील कधी लाजतात का? अरे कधी लाजतात का मी शेती करतो सांगासाठी? मग आपण काऊन लाजायचं? किती लोक गाय बैल ढोरा मागे जातात? जाते. गुड गुड गुड, काय ना, चांगली गोष्ट आहे. बरं, आयुष्यभर आपल्याला असंच जायचं आहे का? आपल्याला काय घ्यायचं आहे? मग शिक्षण घ्यायचं आहे.
तर असंच एक भरत आंधळे म्हणून एक आहे, त्यांचं एक पुस्तक आहे गरुड झेप म्हणून, कधीतरी गरुड झेप म्हणून एक बुक आहे, एक छोटस 30-40 पानाचंच आहे ते, कधी वाचाल. कोणतं नाव काय सांगितलं मी? गरुड झेप. काय सांगितलं? हा. किती पानाचं आहे? 30-40 पानाचं आहे. कधी बी आयुष्यात भेटलं ते बुक, कुठं भेटलं तर वाचा. एक भरत आंधळे म्हणून व्यक्ती आहे, त्या माणसाच्या घरी त्या माणसाचे वडील शेताकडे जाणार आहे. कुठे जाणार आहे? शेताकडं. हा. आई पण काय करणार? शेताकडे जाणार. आता मला एक सांगा, त्या माणसाच्या घरी कोणी शिकलं होतं का? त्यांचे वडील फक्त पहिली पास, नाही पहिली नापास होते वाटते ते. आई तर कधी शाळेत गेलीच नाही, आणि वडील किती शिकून आहे? फक्त पहिली पास. आपल्याकडे पण ग्रामीण भागामध्ये तेच आहे. मॅक्झिमम लोकांचे वडील कोणाचे 5वी, कोणाचे 10वी, कोणाचे 7वी, कोणाचे पहिली, हो का नाही? आता बघा त्या माणसानं कसं स्वप्न पाहिलं सांगतो मी तुम्हाला. त्या माणसाने ज्यावेळेस ते लहान होते, लहान असताना त्यांचं पहिली, दुसरी, तिसरी, चौथी असं टाइमपास करत काढले त्यांनी. अर्धे तुमच्यापैकी तसेच काढते, उगा पास व्हायचं म्हणून पास व्हायचं, असेच करायचे ते. पण जेव्हा 10वीला आले, ठीक आहे, कितवीला आले? 10वीला. 10वीला आल्यानंतर त्यांचा एक फ्रेंड मिळाला. आता आपले कसे मित्रमंडळी राहतात, त्यांचा एक फ्रेंड मिळाला, एक मित्र मिळाला, आणि तो त्यांना काय म्हणते, चल म्हणते माझ्यासोबत नाशिकला, मी तुला कंपनीला काम लावून देतो म्हणते. कुठं काम लावून देतो म्हणते? कंपनीत. कंपनीत काम मिळते ना, जसं आपल्याकडे कोणसरी कंपनी आली है ना, तसं कंपनीमध्ये काम मिळते. तर कंपनीमध्ये काम लागल्यावर पैसे मिळतात, ठीक आहे. तर आता शेती करण्यापेक्षा ते काय म्हणे, मी काय करतो म्हणे, कंपनीत जातो म्हणे. कुठे जातो म्हणे? कंपनीत. कंपनीत जायला लागले. कंपनीत गेल्यानंतर नाशिकला अजून एक चांगला मित्र मिळाला त्यांचा. तो व्यक्ती काय झाला होता? PSI झाला होता. PSI माहित आहे? पोलीस मध्ये काय बनते? PSI बनते. PSI बघितलंय का? PSI बघितलंय कधी? हा ना, PSI बघितलं ना. तर PSI पण कसा बनते? अभ्यास करून बनते. बाबा हे तर अधिकारी आहे, मोठा माणूस आहे. मी तुम्हाला आधीच नाही म्हटलं का की एखादा मोठा व्यक्ती दिसला तर आपल्याला असं वाटते की किती भारी, किती मोठा झाला हा, मला पण असं व्हायचं, असं वाटते ना. तसंच PSI आले. मग त्यांना काय वाटलं का मी पण PSI बनायला पाहिजे. मग त्यांनी काय केला? काय केला असेल त्यांनी? अभ्यास केला. काय केला? अभ्यास. जिद्दीनं अभ्यास केला. कसा अभ्यास केला? जिद्दीनं. तुमच्याकडे काय पाहिजे? जिद्द पाहिजे, की आई बाबा सर मला हे बनायचंय म्हणजे बनायचंय, मला शिक्षक व्हायचंय म्हणजे व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय म्हणजे व्हायचंच आहे, मुझे बनना ही है, असं पाहिजे, ठीक आहे. मग त्यांनी काय केलं? PSIचा अभ्यास केला, आणि काय झाले ते? PSI. बघा मित्र, चांगले मित्र भेटले तर म्हणून कधीही तुम्हाला एक आता मी मेसेज देणार की कधीही संगत चांगली ठेवायची. काय चांगली ठेवायची? संगत. संगत म्हणजे आपले फ्रेंड्स लोक चांगले ठेवायचे, नाही तर बाजूचा भेटला चलणार तंबाखू खाऊन चाललं त्याच्या मागा मागा, असं नाही करायचं, ठीक आहे. अशा ना आपलं वाईट होते, आपली दुर्गती होऊन जाते. तर त्यांना एक मित्र मिळाला, PSI झाले. PSI झाल्यानंतर त्यांचा अजून एक त्यांचा रूम पार्टनर एक नवीन त्यांना मिळाला. तो IPS झाला होता. कशामधून? UPSC मधून. परीक्षा माहिती आहे? UPSC ची परीक्षा ऐकली आहे नाव? ऐकले आहे ना? गुड. म्हणजे ग्रामीण भागापर्यंत आता हे शब्द पोहोचत आहेत, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर UPSC मधून काय झालं होतं? UPSC मधून खूप मोठा अधिकारी बनते, डायरेक्ट जिल्हा लेवलचा अधिकारी बनते, ठीक आहे. कोणत्या पेपर मधून? UPSC मधून. लक्षात ठेवायचं. तुमच्यापैकी जे लोक आहेत ज्यांना मोठा साहेब बनायचं आहे, त्यांनी कोणती परीक्षा लक्षात ठेवायची? UPSC ची परीक्षा लक्षात ठेवायची. आणि आतापासून चांगला अभ्यास करायचा, चांगलं अभ्यासाच्या मागे लागायचं. हळूहळू जसे तुम्ही अभ्यास करत जाल, तुम्हाला एकदा लिंक लागली, सवय लागली अभ्यासाची, का मग तुम्ही हळूहळू UPSC कडे जाल, ठीक आहे. मग ते त्यांचं ऐकले. अरे बाबा म्हणे हे तर IPS आहे म्हणे. IPS म्हणजे जिल्ह्यातल्या पोलिसांचा बॉस. जेवढा आता चंद्रपूर जिल्हा आहे ना आपला, आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचा जो बॉस आहे पोलिसांचा, तो कोण राहते? IPS राहते, SP राहते. याच्यासारखं मला पोलीस बनायचंय म्हणे. मग त्यांनी पुन्हा कशाचा अभ्यास केला? UPSCचा अभ्यास केला. आणि आता ते काय, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस, म्हणजे आपण टॅक्स भरतो ना, पैसे देतो ना आपण शासनाला, त्याचे ते त्या जिल्ह्याचे मालक बनून आहेत, ते IRS अधिकारी बनलेले आहेत. आता हे शब्द तुम्हाला नवीन असतील, पण हळूहळू हे शब्द ऐकून घ्या. हळूहळू स्वप्न पाहायला शिका. त्यांनी एक पुस्तक लिहिलं, अजून एक पुस्तक लिहिलंय त्यांनी, मी पाहिलेलं स्वप्न. तर बघा, कोणती बी मोठी गोष्ट जेव्हा घडते त्याची सुरुवात कुठून होते माहिती आहे का? स्वप्नांपासून होते. आता स्वप्न कोणती? रात्री झोपलेले स्वप्न नाही. नाही तर म्हणाल सर आता मी उद्यापासून 12 घंटे झोपतो, काहून तर नाही, आमच्या सरांना सांगितलं होतं स्वप्न मोठे पाहिजे, तर मी आता 12 घंट्याचे स्वप्न पाहतो. आई वडील घरी, आईनं बाबा म्हणायचे, आबा हे का झालं याला, हे काहून 12-12 घंटे झोपत आहे आता. उद्याला आम्हाला फोन यायचा, मग आबासाहेब का सांगून गेले जे तुम्ही, हे आता 8 घंटे झोपायचं तर 12 घंटे झोपताय आता,
काहून तर मोठे स्वप्न पहा. तर मोठे स्वप्न पहा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांचं नाव ऐकलंय का? किती लोकांनी ऐकलंय? बरं, मला डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांबद्दल कोण माहिती? मोठ्या घराचे होते का? नाही, गरीब घरातून होते. त्यांचे वडील नाव बनवायचे. काय बनवायचे? नाव. आणि त्यांची आई त्यांच्या वडिलांना मदत करायची. एवढ्या गरिबीच्या परिस्थितीतून आले नाही का ते? आणि काय बनले? आपल्या देशाचं सर्वोच्च पद त्यांनी मिळवलं. कोणतं? आपल्या देशाचं सर्वोच्च पद कोणतं आहे? राष्ट्रपती. कोणतं पद आहे? राष्ट्रपती पद त्यांनी मिळवलं. हा ना? आता मला एक सांगा, ते मिळवू शकतात तर आपण नाही मिळवू शकत का? आपल्यात ती क्षमता नाही आहे का? आहे. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब म्हणतात, कोणतंही स्वप्न ते नव्हे जे तुम्हाला जास्त वेळ झोपायला मजबूर करेल. कोणतेही स्वप्न ते वे जे जास्तीत जास्त तुम्हाला जागायला लावल. याचा अर्थ कसा पकडता येईल? याचा अर्थ कसा पकडाल तुम्ही? काय मिनिंग निघते याच्यातून? ज्या लोकाला जीवनात ध्येय नाही, ज्या लोकाला अभ्यासच करायचा नाही, ते काय करते? घरी जाऊन झोपून राहते. काही घेणं देणं नाही म्हणते, काही होऊन दे तिकडं. पण ज्या लोकाला मोठं व्हायचं आहे ते लोक काय करतात? अभ्यास करतात. रात्री जागतात, सकाळी लवकर उठतात, दिवसभर अभ्यास करतात, सगळं सगळं नॉलेज घेतात, ह्याला विचारतात, त्याला विचारतात आणि काय करतात? अभ्यास करतात. मग तुम्हाला जास्त झोप घ्यायची आहे का जास्त मेहनत करायची आहे? काय करायची आहे तुम्हाला? बघा, लाईफ मध्ये कोणताही गोल ठेवा. तुम्हाला डॉक्टर्स व्हा असं नाही म्हणत मी, ते तुमची इच्छा आहे, तुम्हाला काय बनायचं आहे. पण सगळ्यात जास्त तुम्ही काय ठेवायचं? अभ्यास. म्हणजे काय करायची? सगळ्यात जास्त मेहनत करायची. काय करायची? मेहनत करायची. आपल्या घरी, आता मला एक सांगा, आपल्या घरी जे आपण राहतोय, आपल्या आई वडिलांना वाटत नसेल का ते आपल्या लेकरांना मोठं व्हावं म्हणून? वाटते का नाही? कोणाच्या घरी असे आहे का कोणाचे आई वडील म्हणतात की नाही तू असाच राह, आता याच्या पुढे शिकू नको म्हणून? असं म्हणते का कोणाचे आई वडील? शिक म्हणतात ना, चांगलं शिकून मोठी हो, चांगलं शिकून मोठा हो असं म्हणतात ना. मग आपल्याला आपल्या आई वडिलांनी संधी दिली का नाही शिक्षणाची? एवढे चांगले शिक्षक मिळाले का नाही आपल्याला? मग आपण या संधीचा फायदा घ्यायचा की नाही घ्यायचा? घ्यायचं की नाही घ्यायचं? मग शिक्षण घ्यायचं की नाही चांगलं? घ्यायचं ना. आपल्या पुढे आदर्श कोणाचे ठेवायचे? आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांचे आदर्श ठेवायचे. कोणाचे ठेवायचे? स्वामी विवेकानंदांचे आदर्श ठेवायचे. माझे लहानपणापासून स्वामी विवेकानंद आदर्श आहे एकदम. मी जेव्हा पहिली दुसरी लावतो तेव्हा अचानक मला त्यांचं एक बुक वाचायला मिळालं, योग योग सिद्धांत म्हणून. तर तेव्हापासून मी त्यांना खूप मानतो. ठीक आहे. बरं, तुमच्यापैकी किती लोकांना स्वामी विवेकानंद माहित आहेत? माहित आहे का? वाचलंय का कधी यांच्याबद्दल? नाही वाचलं. अभ्यास करा म्हणतात ना. आज जेवढे तुम्ही मुली शिकत आहे, हा ना, कोणामुळे शिकत आहेत तुम्ही? कोणाचे आदर्श घेऊन शिकत आहेत तुम्ही? सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुलेमुळे शिकत आहे का नाही? त्या माईनं तेवढे संघर्ष सहन केले, तेव्हा मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळाला, मुलींना शिकायला शाळा मिळाली. पहिली शाळा कोणी ओपन केली होती? सावित्रीबाई फुले. कोणासोबत ओपन केली होती? कोण होते त्यांच्या सोबतीला? त्यांच्या पाठीशी कोण होते? कोण? नाव? महात्मा ज्योतिबा फुले. यांनी मुलींची पहिली शाळा कुठं ओपन केली होती? पुण्याला. ठीक आहे. कुठं ओपन केली होती? पुण्याला ओपन केली होती. हा ना. मग तिथून मुलींना शिक्षण मिळायला चालू झालं की नाही? तोपर्यंत मुलींना शिक्षण मिळत होतं का? मग आज तुम्हाला जर शिक्षण मिळत आहे, आज जर तुम्हाला एवढी सुवर्ण संधी मिळाली, मग याचं सोनं केलं पाहिजे की नाही? शिक्षण घेतलं पाहिजे की नाही? तर आज जे तुमचे सर आहेत, सर झाले, मॅडम झालेत, हे आपले व्यासपीठावर जे सर आहेत, आज जे हे मेहनत घेत आहेत, हे कोणासाठी घेत आहेत? तुमच्यासाठी घेत आहेत की नाही? आज विना दप्तर शाळाच आहे ना, विना दप्तर शाळा जी आज योजना आहे सर, खूप सुंदर योजना राबवली आहे. म्हणजे आज काय झालंय, विद्यार्थ्यांमध्ये दप्तराचंच वजन जास्त आहे. ते राहते लेकरू 5 किलोचं दप्तर 10 किलोचं. आता ते नेमकं जाणार कोणीकडे तेच कळत नाही दप्तर घेऊन. आता ते दप्तराचंच वजन जिकडे घेऊन जाईल तिकडे. ठीक आहे. तर शिक्षण म्हणजे, एक सांगतो शेवट तुम्हाला सांगतो, शिक्षण म्हणजे लक्षात ठेवा राजीव, शिक्षण म्हणजे फक्त किती पुस्तकं वाचतो एवढंच नाही आहे. ठीक आहे. शिक्षण म्हणजे काय? मी किती पुस्तकं वाचतो एवढंच नाही, तर माझं कॅरेक्टर, माझं चारित्र्य कसं घडते हे म्हणजे शिक्षण आहे. कधी लक्षात ठेवा. एक म्हण सांगतो तुम्हाला, इफ मनी इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट. ऐकलंय का? ऐकलं का? जर पैसा गेला तर काही नुकसान नाही. ठीक आहे. जर तब्येत खराब झाली तर थोडंफार नुकसान आहे. पण एकदाच तुमचं कॅरेक्टर खराब झालं, चारित्र्य खराब झालं, तर सगळं खराब झालं. तर शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकापुरतं ठेवू नका. एक चांगला विद्यार्थी घडा, आपल्या शिक्षकांचं, आई वडिलांचं मान सन्मान करा. ठीक आहे. ठीक आहे. आई वडिलांचं मान सन्मान करा. व्यसन करू नका, व्यसन करू नका. नंतर आपल्या आई वडिलांचं मान सन्मान करा, चांगला अभ्यास करा,
आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही अजून पुढे जा, उत्कृष्ट असं तुम्ही यश मिळवा, एवढे शुभेच्छा देतो. आणि सरांना मला इथं बोलवतील त्यासाठी धन्यवाद. सगळ्या व्यासपीठाचा मान्यवरांचा धन्यवाद देतो. जय हिंद, जय भारत. खरंच आज आहे ना, आमचे विद्यार्थी मन लावून ऐकत होते आणि म्हणजे सहभाग खूप आहे त्यांचा आज, म्हणजे न थकता ते ऐकत आहेत आज. आपण जास्तीत जास्त वेळ कशाला द्या? अभ्यासाला. अभ्यासाशिवाय खरंच पुढचा कोणताही गोल आपण सक्सेस नाही करू शकत. जे केवळ तुमचं जीवन हे अभ्यासासाठीच आहे, हे जेव्हा तुम्ही लागू कराल आपल्या जीवनात, तेव्हा तुम्हाला विद्यार्थी म्हटलं जाईल. जे त्याला समोर स्वप्न आहेत बघितलेले, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो जागेल. ठीक आहे, आपल्याला 8 तास झोप येते, तो व्यक्ती 6 तासच झोपत असेल, म्हणजे त्यांनी 2 तास स्वतःला जास्त तापवले. तर सरांना मी त्यांच्या भावी जीवनासाठी खूप 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 शुभेच्छा देतोय की ते एक कलेक्टर किंवा त्यांचं जे काही स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण व्हावं. त्यांच्या अभ्यासातून, त्यांच्या या आजच्या बोलण्यामधून आपल्याला खरंच दर्शन घडलंय की विद्यार्थी कसा असावा, तर असा असावा. आपल्याला सुद्धा उंच ध्येय किंवा जसं डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात की लो एम इज अ क्राईम.